हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आस्वाद रेसिपीजच्या किचनमध्ये मी बनवलेला आहे कढी पकोडा। अतिशय सोपा आणि मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि त्यासाठी आपल्याला पकोड्याचं पीठ जे आहे ते पहिल्यांदा मळून घ्यायचं आहे। त्यासाठी 2 कप बेसन पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये हिंग, हळद घालून घेतलंय, अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे, किसलेलं आलं सुद्धा घालायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये ॲड करायच्यात, भरपूर कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायचे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करत आपल्याला यामध्ये हे पीठ जे आहे भजीसारखं मळून घ्यायचं आहे। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, आणि जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल तेव्हा ती कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। साधारण आपल्याला इथे 1 कप ते 1.25 कप पाणी लागणार आहे। आपण रेग्युलर भजीचं पीठ जसं मळतो ना तसंच मळायचं आहे। सर्वात पहिल्यांदा हे पीठ आपण मळून तयार ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर कढी बनवायला घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता भजीचं पीठ मळून झालेलं आहे, झाकण घालून ठेवूयात आणि तोपर्यंत आपण इथे 1 कप दही घेतलेला आहे, छानपैकी फेटून घेऊयात। त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, बेसन पीठ घालायचं आहे। इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये ॲड केलं आहे, सगळं छान मिक्स करून घेऊयात। थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या न होता आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय, व्हिडिओ आवडला असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। इथे मी 1 कप पाणी घालून घेतलेलं आहे, अजून थोडंसं मी पाणी यामध्ये ॲड करणार आहे आणि मस्तपैकी हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे कढीसाठी। आणि आता आपण फोडणी करायला घेणार आहोत। माझ्या फ्रेंडच्या घरी कढी पकोडा नेहमी बनवलेला असायचा आणि मला तो फार आवडायचा। चला तर मी म्हटलं तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर करूयात। त्यासाठी आपण आता कढीला फोडणी करणार आहोत। 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे, तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे, थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे, हळदसुद्धा घालून घ्यायची आहे, फ्रेश कढीपत्त्याची पानं यामध्ये मी ॲड करणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीने कढी बनवली जाते, आज ही वेगळ्या पद्धतीची कढी तुमच्यासाठी खास आहे, नक्की बघा। त्यामध्ये मिरं आणि लवंगासुद्धा मी ॲड केला आहे, लाल मिरच्या सुक्या ज्या आहेत त्याही ॲड केलेल्या आहेत, हिरवी मिरची, लसूण आणि इथे आलंसुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे। छानपैकी 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल। हा कच्चेपणा निघून गेल्यानंतर आपण जो ताक आणि बेसन पीठ एकत्र करून ठेवलं होतं ते मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता सुंदर असा रंग आलेला आहे, अतिशय मस्त अशी ही कढी बनणार आहे। छानपैकी एकजीव करून घेऊया। थोडंसं पाणी ॲड मी अजून करतीये, भरपूर कोथिंबीर ॲड करायची आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि काही मिनिटातच आपली ही कढी तयार होणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेथी दाणे सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। आता ही कढी 1 उकळी येईपर्यंत आपण बाजूला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण पकोडे जे आहेत ते बनवायला घेणार आहोत। त्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पकोड्याच्या पिठामध्ये आपण चिमूटभर खाण्याचा सोडा ॲड करूयात, छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि पकोडे तळण्यासाठी तयार करूयात। तेलही आपलं तापलेलं आहे आणि पटापट आपण हे असे छोटे छोटे भजी घालून घेणार आहोत। जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाजी करण्याचा कंटाळा आलेला असतो त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। मस्तपैकी आपल्याला हे दोन्ही बाजूने छानपैकी तळून घ्यायचे आहेत। आहा, काय रंग आलाय। आता चमच्याच्या मदतीने सुद्धा मी छोटे छोटे भज्या घालून घेणार आहे आणि त्याही तळून घेणार आहेत, म्हणजे आपले कढीचे पकोडे तयार झालेले आहेत आणि अतिशय स्पॉन्जी आणि मस्त असे हे पकोडे बनणार आहेत। नक्की करून बघा ही रेसिपी। चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आपले पकोडे तयार झालेले आहेत आणि कढीसुद्धा जी आहे ती मस्तपैकी 1 उकळी आलेली आहे आणि कढीसुद्धा शिजलेली आहे। सगळे पकोडे जे आहेत ना ते यामध्ये घालून घेऊयात। आहा, खूपच सुंदर दिसतंय। आता याला आपल्याला 1 उकळी आणायची आहे, त्यामुळे झाकण घालून ठेवूयात। लो फ्लेमवरती अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली कढी पकोड्याची रेसिपी तयार होणार आहे आणि याचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या। आता इथे मी वरून फोडणी करणार आहे, त्यासाठी एका
तडका कढईमध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे, भरपूर लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे. छानपैकी कडकडीत अशी ही फोडणी झालेली आहे, ती यावरती घालून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात. आपली ही कढी पकोडा अतिशय मस्त लागतो, भाताबरोबर किंवा तुम्ही चपातीबरोबर एन्जॉय करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.